नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टी ही सगळ्यात जास्त सप्टेंबर महिन्यात झाली होती आणि याच सप्टेंबर महिन्यातल्या अतिवृष्टीनं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला होता आणि त्या संबंधीचे शासन निर्णय याही अगोदर आलेत, पण सर्वात मोठी नुकसान भरपाई असणारा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे, आता त्यामध्ये तुमचं नुकसान झालेलं आहे का नाही सप्टेंबर मध्ये, आता हे तुम्हाला माहित असेल, त्याचा पंचनामा झाला की नाही हे सुद्धा तुम्हाला माहित असेल। मात्र मदत किती येणार आहे तुमच्या जिल्ह्यासाठी ते आपल्याला या शासन निर्णयामध्ये बघायचं आहे। आता महत्त्वाची गोष्ट की शेतकरी मित्रांनो, शासनानं सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। आता काही जिल्ह्यामध्ये शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला एवढी आली तेवढी आली, आता तुम्हाला आली का नाही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, या सर्वात मोठ्या मदतीचा म्हणजे सप्टेंबर मध्ये जो पावसाने धुमाकूळ घातलेला होता, या नुकसान भरपाईच्या मदतीचा सविस्तर शासन निर्णय आलेला आहे। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे या संबंधीची सविस्तर आपल्याला माहिती या शासन निर्णयामध्ये बघायची। तर हा शासन निर्णय आहे सप्टेंबर 2025 मधील 18 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला। आता या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना हा मदत निधी मिळणार आहे। 3,258 कोटी 56,47,000 एवढा मोठा निधी हा सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात आणि हा जो काही निधी मिळणार आहे तो डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना हा मदत निधी येणार आहे। तर त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर जिल्हा आहे। नागपूर जिल्ह्यामधील 1,02,850 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 11,02,37,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा, 93,895 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 69,46,86,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर आहे वर्धा जिल्हा, यामध्ये 1,49,546 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 142,40,11,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो भंडारा जिल्हा, 18,953 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 10,48,36,36,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 6,398 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 3,50,21,000 रुपये मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो गडचिरोली जिल्हा, गडचिरोली जिल्ह्यामधील 5,326 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 2,67,54,000 इतका मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यामध्ये 2,09,454 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 162,95,34,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा, या जिल्ह्यामध्ये 48,071 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 38,04,51,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,21,384 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 262,08,45,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो पुणे विभाग, पुणे विभागामधील सातारा जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं। त्यामध्ये 3,388 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 2,49,05,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अतोनात असं नुकसान झालं होतं। इथं 6,78,592 शेतकरी बाधित झाले होते। या शेतकऱ्यांना 772,36,45,000 रुपये अशी मोठी नुकसान भरपाई मिळणार आहे, कारण नुकसानच खूप मोठं झालं होतं त्या जिल्ह्यामध्ये।
आणि त्यानंतर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 52,789 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 34,42,87,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 90,420 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 14,02,35,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 4,09,474 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 317,15,77,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये 16,357 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 10,22,97,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा. 931 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 53,99,000 रुपये मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये 3,25,359 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 299,94,47,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 8,27,118 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 846,96,89,89,000 एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 35,676 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 8,37,65,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये 49,517 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 14,42,07,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे रायगड जिल्हा. 18,578 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 5,09,09,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,153 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 13,53,000 नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. यामध्ये 315 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 8,29,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. अशी या सर्व जिल्ह्यांची मिळून 3,258,56,47,000 रुपये नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना DBT माध्यमाद्वारे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ही नुकसान भरपाई या जिल्ह्यांना मिळणार आहे. आणि यामध्ये जे जिल्हे नसतील त्यांची माहिती या अगोदरच्या शासन निर्णयामध्ये आपल्या या चॅनलद्वारे दिलेली आहे. त्यावर जाऊन तुमचा जिल्हा त्यामध्ये बघू शकता. अशी ही माहिती होती. आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.